मला माहित आहे मला, पण मला एक कृपा करा, या मामाची बकरी माझ्या रानामध्ये चरवल्या म्हणला. या गरीबाच्या शेताला या मामाच्या या बाळूशंकराच्या बकरीचं पाय लागू द्या. आणि मग सांगू का मी तुम्हाला, आज मामाचा 4 नंबर बघा, मामाची मेंढी माऊली तुमच्या गावाला आली. माहिती अर्धा एकर देव म्हणणार नाही, एकर देव म्हणणार नाही, पण तुमच्या 10 गुंठ्याचा होईना, पण छोटासा कोपरा माझ्या मामाच्या बकऱ्यासाठी द्या. माहिती जगात माझा ब्रह्मांड आहे, तुमच्या कृपा केल्याशिवाय होणार नाही. चार्जिंग लावलाय मोबाईल. हीच सेवा आहे माझ्या मामाची. तुला कपडे घेतले मला, अरे बाळू मावशीची मेंढरं माझ्या रानामध्ये सोडल्या. त्यावेळेस ती मेंढी मला ये म्हणला, आणि कुणाच्या रानात मेंढरं सोडायला लागतो. अरे आमचा देव लय करतो म्हणला, तुझ्या रानामध्ये आम्ही बकरी सोडू, पण बकरी सोडल्यानंतर आमचा देव आम्हाला माहितच नसेल. हे म्हणला, तुझ्या देवाला काय सांगायचं ते माझी मी बघतो म्हणला. ह्यो बेकर म्हणला खंबीर माय, या बेकर मायच्या देवाला कसं सांगायचं, पण तुझ्या पायावर पडलं, या बाळू मावशीच्या या बाळू बकऱ्याच्या मेंढराचा पाय माझ्या शेताला लागला. मेंढ्याचा नाईलाज झाला माहिती. मामाची अफाट बकरी, अफाट मेंढी माऊली 8 एकर क्षेत्रामध्ये मला जसं काय माहिती एखादं वाटलं उठावं वादळ यावं, त्याप्रमाणे माहिती सर्व मेंढरं माझ्या मामाच्या शेतामध्ये चरत होती. माहिती तो 2 वर्षांच्या पाठीमागून माझा मामा आला आणि माझ्या मामाला शिव्या हाणायला सुरुवात केली. ए रांडेकरो, ए मुंडेकरो, अरे कुणा गरीबाच्या पोटावर पाय गेला लागला, अरे कुणाच्या घरावर इस्तू ठेवायला गेला, अरे कुणाच्या घरावर इस्तू ठेवायला गेला, मुला गरीबाचं घर जाळू नका रांडेकरो, अरे कुणाला इस्तू बकरी तुम्ही रानामध्ये सोडली, अरे लाजरा कुण्या, कुणाला इस्तू बकरी सोडली तुम्ही. देवाला माझा देव कळाला, देव माझा मामा विरोधाचा बाळू ढकलून रागाला लागली लाज झाला गेला हो. बघा माहिती रागाला लागली लाज झाला माझा मामा, आणि रागाला लागली लाज झालेल्या माझ्या मामाला मेंढक्याचा तुला काय बोलावं काय कळत. बघा मेंढक्याला काय बोलता येईना, मेंढक्याला मामाला शिव्या दिल्या. तुम्ही कुणाला इकडून मेंढक्याच्या रानामध्ये मेंढ्यातून कुणाच्या मान झाल्यावर कसा इकडून ठेवायला निघाला, कुणाला गरीबाचं पोट लाव कशाला पाहिजे का. त्यावेळी तो लकापा विक्रीच्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर देवाचं चरण धरलं. मला हे मामा, अरे मला तुझ्या मेंढीचे मला काळच तुम्ही आहे, अरे मामा तुम्ही भेट व्हावी म्हणून लकापा विक्री लई गोष्ट बोलायचं, पण जगाच्या मालकाचं पाय माझ्या रानाला लागलं. लय आनंद झाला जेव्हा मला या तुझ्या मेंढीची देवा काय तुला चूक नाही बघ. मला रागानं लाल झालेला या कलियुगाचा बाळू ढकलून त्या लकापा विक्रीनं पायावर डोकं ठेवल्याबरोबर बर्फा प्रमाणात ठेवत गेला. मामाला त्या लकापा विक्रीच्या दंडाला धरलं, म्हणला उठ गेला, अरे तुझा भाव निर्मळ आहे, तुझी भक्ती निर्मळ आहे. माझा मामा सांगू लागला, बघा महिमा भक्ती कशी असावी, निष्ठावंत व्हावं, भक्त कसं धर्म, आणि हे कारण वर्मा चुकू नये. महिमा त्या लकापा विक्रीला आभाळ येऊन सावली त्याच्या डोक्यावर उभा राहिल्यासारखी वाटू लागली. त्या जगाच्या मालकानं महिमा दंडाला धरलं, उठून उभा केलं आणि पाठीवरती शब्दाची थाप टाकली, आणि थाप टाकल्याबरोबर महिमा लकापा विक्रीच्या डोळ्यात अश्रू व्हायला लागले. तर या जगाच्या मालकाची थाप त्याच्या पाठीवर होती. एवढं सोपं आहे का महिमा. ज्या लकापा विक्रीला वाटायचं मामानं मला भेटावं, मामाचं दोन गोष्टी बोलल्या, त्या मामाला पाठीवरती हात टाकला आणि उंच बांधला टेकडीवर माझा मामा त्या लकापा विक्रीला घेऊन बसला आणि बसल्यानंतर लकापाची विचारपूस केली. महिला एखाद्या आई वडिलांना प्रेमळपणे विचारपूस करावी तशी माझ्या मामाला त्या लकापा विक्रीची विचारपूस चालू करायला सुरुवात केली. साल 1988. महिला बघा या देवाची कीर्ती नाही कशी आहे. महिला त्या लकापा विक्री म्हणाला, हे म्हणला मामा ऐक म्हणला, तुझी मेंढी माऊली आज माझ्या रानात आली ना, तर ऐक म्हणला मामा कृपा कर माझ्या, तुझी मेंढी माऊली जगतोय आज माझ्या रानात हो. मामाला सांगितलं लकापा विक्रीला नाव विचारलं. महिला जगाच्या मालकाचा तळ आज त्याच्या कोणाच्या रानात बसल्यानंतर या त्रिवंडी गावामध्ये खरंच तो भाग्यवान आहे. मी सांगून जाईन तुम्हाला, ह्या देवाचं पाय तुमच्या गावाला लागलं, या शेत